ब्लाऊज घातल्यावर बाई पाठीमागे खेचती किंवा समोरच्या भागाला खेचती किंवा काखेमध्ये फुगा येतो, तर त्याचं कारण काय असतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, सर्वप्रथम आपण शोल्डर चेक करून घ्यायचं. त्यानंतर काखेतला जो भाग असतो तो पण चेक करून घ्यायचा. कमी जास्त होतो कधी कधी आपण शिलाई वगैरे मारल्यावर, तर तो व्यवस्थित कट करून घ्यायचा. त्यानंतर बाई पण एकसारखी आहे का बघायचं आणि नंतर आपल्याला बाई चेक करून घ्यायची की आपलं जे शोल्डर जोडतो आपण बाईच्या भागाला आर्महोलला, तर तो भाग बरोबर आहे का. ते कमी जास्त झालेला असेल तर ते व्यवस्थित करून घ्यायचा आणि मध्य बाईचा बरोबर शोल्डरवरती आला पाहिजे. त्यानंतर बघा, आता हे कमी जास्त झालेला भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि मग फिटिंग करायला घ्यायची. जर अशा जर तुम्ही छोट्या मोठ्या जर गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित अचूकपणे जर जोडल्या तर बाई पाठीमागे खेचणार नाही किंवा समोरच्या भागाला पण खेचणार नाही. आणि हे जर असं तुम्ही जर व्यवस्थित चेकिंग केलं तर बाईचा जो समोरचा भागाला फुगा येतो तर तो फुगा वगैरे पण येणार नाही आणि एकदम ब्लाऊज फिटिंगमध्ये येऊन जाईल तुम्हाला. तर ही झाली आता फिटिंग पूर्ण. तर आता इथं 3-4 शिलाई मारून घ्यायच्या म्हणजे छान दिसतात फिटिंगला आणि बघायचं, चेक करायचं की